मधले 1-2 गावं, एक आमच्या UPSC मध्ये 321 आलेला विद्यार्थी होता, त्याचा सत्कार केला. तिकडनं धाराशिव कलेक्टर ऑफिसला जलजीवनचा कार्यक्रम, त्यानंतर अजून 2 पक्षाचे कार्यक्रम, नंतर आता बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. आणि शेवटी इकडे आलो कारण मला माहित होतं की बापू आमचे आहेत इकडे, तर ते व्यवस्थित बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग सगळे करतील. तर बापूंनी आता सांगितलं की आमच्या नेतृत्वाखाली नव्हे, आम्ही बापूच्या नेतृत्वाखाली काम करणार कार्यकर्ते आहोत. आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक अमोल शिंदे, त्यांनी पण सांगितलं साहेब मुंबईला येणाऱ्यांपासून सावधान राहा. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. कोणी मुंबईला येऊ द्या, कोणी ठाण्याला येऊ द्या, नाहीतर कोणी अन्य ठिकाणी येऊ द्या, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सोलापुरामध्ये साथ मिळेल, त्यांना न्याय मिळेल. पण जर आम्ही तुम्हाला ताकद दिली तर तुम्ही सुद्धा त्या ताकदीचा उपयोग करून महानगरपालिकेवर भगवा फडकवायला पाहिजे. एवढं ती जबाबदारी तुमची राहील. तुम्ही जसं हक्कानं आमच्याकडे तुमच्या ज्या व्यथा असतात त्या व्यथा मांडत असतात, तसं आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं काय अपेक्षित असतं ते तुम्ही करून द्यायला. मी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, तुम्ही काम करा, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचा आणि ह्या महानगरपालिका मध्ये भगवा फडकवण्याचं स्वप्न बघा. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आम्ही जे करायचं ते सर्व करून पाहिजे आपापसामध्ये वादविवाद जेवढे टाळता येईल तेवढे टाळा. वादविवाद न करता आपली संघटना कशी मोठी होता येईल, आपण कसे त्या माध्यमातून पुढे जाऊ, एकनाथ शिंदे साहेबांचे हात कसे आपल्याला बळकट करता येईल, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा अशी विनंती करायला मी या ठिकाणी आज आलेलो आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन दिली. आमची सगळे पक्षाचे कार्यकर्ते जे प्रवेश करणार आहेत तेही कार्यकर्ते, खूप आनंद झाला कारण एवढ्या दिवसानंतर आलो आणि सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम संपर्क मंत्री झाल्यापासून दिलेलं आहे. आणि मी धाराशिवचा पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी विचार केला असेल की कदाचित धाराशिव आणि सोलापूर जवळ आहे आणि प्रताप सरनाईकांना पण इझी जाईल. पालघरचं पालकमंत्री संपर्क मंत्री पण दिलं, हे संपर्क मंत्री पण पालकमंत्री पण, एखाद्या व्यक्तीला काय काय द्यावं हे शिंदे साहेब भरभरून. आणि सोलापूर आणि पालघर हे 2 जिल्हे देण्याचं कारण असं आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला संघटना अजून मोठी करायची. याचं कारण आहे की कार्यकर्ते आहे, शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचाराला मानणारी मंडळी आपल्या शहरामध्ये आहे, परंतु एक संघपणा, एक झूल आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची जी मूळ शिवसेनेची कार्यपद्धती आहे ती कुठेतरी चुकते आपल्या कार्यकर्त्यांकडे. आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा जनसमुदाय दिसतो, प्रचंड मोठा कार्यकर्त्यांची फळी आपल्याला दिसते, परंतु निवडणूक आल्यानंतर माणसाची फळी विस्कळली जाते आणि त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं. आता अतिशय चांगला आणि मेहनत करणारे कार्यकर्ता ज्याने आपल्या आयुष्याची 15 वर्ष या सोलापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कारकीर्द अतिशय जोमाने गाजवली ते अमोल शिंदेला आपण जिल्हा प्रमुख केलं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आता पुढे वाटचाल करायची आहे, संघटना वाढवायची आहे. काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचे ते आपल्या पक्षात घ्यायचे, आपले पदाधिकारी जे मूळ आहेत त्यांना अतिशय मजबूत करायचं, त्यांना ताकद द्यायची आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं. आणि त्यामुळे पक्ष संघटना कशी वाढेल, पक्ष संघटना वाढत असताना आपल्या कार्यकर्त्यांना बळ कसा देता येईल, एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सोलापूरकरांचा कसा आपल्याला पाठिंबा असेल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काम करायला. मग अशी बापू म्हणजे आमचे खरं तर सभागृहामध्ये आता मी 4 वेळा आमदार झालो. बापू पण तुमचं भाषण असलं की मी सभागृहात ऐकायला थांबायचं. बापू काय बोलताय उत्सुकता, कारण गुवाहाटीला असताना बापूचं डोंगर, दर्या, नदी एवढं गाजलं काय सगळीकडे. बापू महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आधी लोक म्हणायचे बापूचं डायलॉग, जसं शोलेचे डायलॉग फेमस असतात ना तसे बापूंचे डायलॉग महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागात.
आणि त्यांची बोलण्याची पद्धती, काम करण्याची पद्धती, रागडागडी सर्वसामान्य तर नेता कसा असावा तर आमच्या बापूंसारखा असावा, अशा पद्धतीचं बापूंचं काम. ठीक आहे, जय पराजय हे होत असतात. प्रताप सरनाईक 3 वेळा नगरसेवक झाले, 4 वेळा आता आमदार झाले. बापू तुम्हाला कदाचित माहित नसेल, मी राज्यातून सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून येणारे जे काही 7-8 आमदार आहेत ना, त्यापैकी मी माझ्या मतदारसंघात 1,08,000चा मताधिक्य मला मिळालं. गेल्या वेळेस 83,000 मिळालं होतं. हा आलेख चालतोय, कारण याचं काम असं आहे की आपण सकाळ संध्याकाळ लोकांच्या सेवेत द्यायचं. लोक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मान सन्मान देतात, पण ग्रामीण भागातलं राजकारण कधी कधी जरा वेगळंच असतं. जसं तुम्हाला भोवलं, तुम्ही भोळ्यात राहिलात की नाही, या जनतेनं मला खूप पाठिंबा दिला आहे. आता कामं 5 वर्षात खूप केलेली आहेत, त्यामुळे जनता मला निवडून देईल. परंतु कुठेतरी पाऊल चुकली, आपलं कम्युनिकेशन झालं असतं. आणि हीच पद्धती असते काही काही ठिकाणी. शहरी भागातलं राजकारण वेगळं असतं, ग्रामीण भागातलं राजकारण वेगवेगळं असतं. आणि काम करणारी लोक हे अशी माझी आमदार म्हणून बसलेले असतात. त्यामुळे अशी माणसं ही आमदार म्हणून नव्हे तर मंत्री म्हणून लोकांच्या सेवेत जायला हवं. या त्यामुळे बापू काही काळजी करू नका, अजून तुम्ही मजबूत आहे. कधी 5 वर्ष निघून जातील कळणार पण नाही. त्यामुळे लवकरात लवकर परत तुम्ही सभागृहामध्ये यावं अशी शुभेच्छा तुम्हाला देतो. सोलापूर मध्ये नेहमीच मी आता गेल्या अनेक वर्षापासून आई तुळजाभवानी आमची कुलदेवता, त्यामुळे सिद्धेश्वरनी यायचं आणि सिद्धेश्वरनी जायचं असं आमचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रवास आहे. परंतु आता काय जरा मंत्री झालो, जरा कोणी म्हणतं हेलिकॉप्टरने चला, कोणी म्हणतं प्लेनने चला. आम्ही पण येतो, हेलिकॉप्टरने येतो, कधी प्लेनने येतो. परंतु ट्रेनचा प्रवास बापू मस्त की संध्याकाळी बसायचं, ठाण्याला झोपायचं, सकाळी उठलो की सोलापूर, रात्री सोलापूरला बसायचं, 10:30च्या गाडीने झोपायचं, सकाळी उठलो की ठाणे. असा हा प्रवास मस्त आणि आरामदायी प्रवास. आता कधी कधी ते विमान छोटंसं विमान असतं, पण विमान जसं असं हलायला लागलं की असं वाटतं अरे बाबा नसतो तर बरं झालं असतं. 12 तास गाडीने गेलो तर परवडलं असतं, पण या विमानात नको. ते 6 जणांचं विमान ते भातुकलीच्या खेळासारखं विमान असतं. त्यामुळे ठीक आहे. परंतु मी त्या विचारलं बाबा बाबा किती वेळा पडलाय का नाही साहेब, बोललो मग माझ्यापर्यंत येणारच नाही. त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही, कारण जातात ते ठेवलं इकडे, जातात तेच घेऊन जायचं. 2 दिवसाचा हा दौरा होता आणि या दौऱ्याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आज या ठिकाणी करता आले. अतिशय चांगल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून म्हणजे अमोलच्या माध्यमातून हा मेळावा घेतलेला आहे. परंतु मेळाव्यामध्ये अमोलने आपल्या काही भावना व्यक्त केल्या. मुंबईला येणारी मंडळी, तर बापूने सांगितलं आम्ही आता 3 वेळा नगरसेवक, मी आणि शिंदेसाहेब एकत्र महापालिकेत नगरसेवक गेलो होतो 97 साली. त्यामुळे महापालिकेचं राजकारण सर्वसामान्य शाखा प्रमुख, कार्यकर्ता, पदाधिकारी पक्षाचा असल्या कारणानं आम्हाला कोण मुंबईचे दौरे करतं, कोण ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनतेची सेवा करतं, सुखा दुःखाला, कोणाच्या मैत्याला, कोणाच्या पूजेला, कोणाच्या वाढदिवसाला, कोणाच्या बारशाला प्रत्येक ठिकाणी हजर करून जातं याची जाणीव आम्हाला जर नसेल तर कोणाला असेल. आम्हालाही कळत असतं. मी माझं स्वतःचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. आम्ही नाही हो, आमच्या पक्ष प्रमुखांकडे, पक्षश्रेष्ठींकडे आम्ही वर्ष जायचो नाही. आम्ही विचार करायचो नाही. आमच्या पक्षाच्या नेत्याला, आमच्या कार्यकर्त्यांवर जर विश्वास असेल तर आम्हाला पुढल्या निवडणुकीमध्ये उमेदवारी तो देईल, किंवा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महापौर पद, विरोधी पक्ष नेतेपद, सभागृह नेतेपद किंवा अन्य काही जी पदं आहेत, स्थायी समितीचं सदस्यपद, स्थायी समितीचं अध्यक्षपद, ही पदं आम्हाला वरिष्ठ देतील, कारण वरिष्ठांचा आमच्यावर विश्वास असणार. एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक या कॅटेगरीमध्ये मोडतात, म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आणि भविष्यामध्ये तुमच्यासारखे सगळे तरुण एकनाथ शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे होऊ या राज्याचं नेतृत्व कोणी करावं, या महापालिकेचं नेतृत्व कोणी करावं, कोणी या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.